तर भोंदू खरातवर 2022 मध्येच शिर्डीत गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आहे। चार्जशीट मधून खरातचं नाव वगळण्यात आलंय। या प्रकरणाचा आता पुन्हा तपास होणार आहे, तर प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची कोर्टानं देखील मान्यता दर्शवलेली आहे। भोंदूबाबा अशोक खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात 2022 मध्येच गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। चार्जशीट मधूनही त्याचं नाव वगळण्यात आलं। या प्रकरणाचा पुन्हा तपास होणार आहे। शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे आत्महत्या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी राहता न्यायालयाकडे विनंती केली होती। या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यास आता कोर्टानेही मान्यता दिलेली आहे। संस्थान कर्मचारी विकास रामदास दिवटे याची आत्महत्या झाली आणि ती आत्महत्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांची त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। पण परंतु त्या सुसाईड नोट मध्ये जी नावं होती त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं नाव होतं भोंदू कॅप्टन बाबा, परंतु या सुसाईड नोटच्या नुसार त्या भोंदू बाबाचं नाव चार्जशीट मधून वगळण्यात आलं। नेमकी हा तपास झाला कसा याची त्रुटी वाढल्यामुळं आणि त्यात शंका निर्माण झाल्यामुळं पुन्हा फिर्यादीने शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद देऊन हा तपास चांगल्या पद्धतीने व्हावा, यामध्ये पुरवणी चार्जशीट यावं अशी मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।